नमस्कार. आज आपण भारताच्या घटनात्मक विकासाच्या प्रवासातले काही अत्यंत महत्त्वाचे कायदे पाहणार आहोत. एमपीएससीच्या अंतिम उजळणीसाठी हे महत्त्वाचं आहेच, पण आपला उद्देश फक्त तथ्य पाठ करणं नाही, तर प्रत्येक कायद्यामागचा विचार आणि त्याचे परिणाम समजून घेणं आहे. नक्कीच. आणि आपण सुरुवात करूया 1857च्या उठावानंतर आलेल्या एका मोठ्या कायद्यापासून. 1858चा भारत सरकारचा कायदा. ज्याचं औपचारिक नाव होतं ॲक्ट फॉर द बेटर गव्हर्नन्स इन इंडिया. अगदी बरोबर. आणि नावाप्रमाणेच त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचं शासन संपवून उत्तम शासन देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे सगळंच बरखास्त करून टाकलं. म्हणजे थोडक्यात कंपनीचं राज्य संपलं. हो, आणि सगळा कारभार थेट इंग्लंडच्या राणीकडे म्हणजे ब्रिटिश राजसत्तेकडे गेला. आणि यासोबत दोन नवीन आणि खूप महत्वाची पदं तयार झाली. पहिल्या म्हणजे भारत मंत्री, म्हणजेच सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. बरोबर. हा थेट ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता आणि त्याच्या मदतीसाठी 15 सदस्यांची एक इंडिया काउन्सिल होती. पण यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या व्यवस्थेचा खर्च भारताच्याच तिजोरीतून केला जायचा, बरोबर? अगदी. म्हणजे राज्य त्यांचं पण खर्च आपला. आणि दुसरं महत्वाचं पद म्हणजे गव्हर्नर जनरलचं नाव बदललं. हो, ते व्हाईसरॉय झालं. हा फक्त नावाचा बदल होता की काही वेगळा अर्थ होता? नाही, हा खूप मोठा प्रतिकात्मक बदल होता. व्हाईसरॉय म्हणजे राजाचा प्रतिनिधी. यातून त्यांनी स्पष्ट केलं की आता भारतावर कंपनीचं नाही, तर थेट ब्रिटिश राजघराण्याचं राज्य आहे. अच्छा. आणि पहिले व्हाईसरॉय होते लॉर्ड कॅनिंग. हो. बरं, यानंतर आला 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट. हो. या कायद्यानं काही महत्वाचे बदल केले. जसं की व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात एक 5वा सदस्य घेतला, जो कायदा तज्ज्ञ असायचा. आणि याच कायद्यानं पोर्टफोलिओ सिस्टमला कायदेशीर मान्यता मिळाली आहे की नाही? अगदी. आणि कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भारतीयांना एका मर्यादित स्वरूपात सामील करून घेण्याची सुरुवात झाली. व्हाईसरॉय 6 ते 12 अतिरिक्त सदस्य नेमू शकत होता. आणि लॉर्ड कॅनिंगने बनारसचे राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव यांना नेमलं होतं. बरोबर. पण याच कायद्याने व्हाईसरॉयला एक असा अधिकार दिला जो आजही चर्चेत असतो. अध्यादेश काढण्याचा अधिकार, ऑर्डिनन्स. हो. आणीबाणीच्या काळात 6 महिन्यांसाठी अध्यादेश काढण्याचा अधिकार. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार परत देऊन विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. अच्छा. आणि मग नवीन कायदेमंडळ पण स्थापन झाली ना? बंगाल, वायव्य प्रांत, पंजाब. हो. बंगालमध्ये 1862, वायव्य प्रांतात 1866 आणि पंजाबमध्ये 1897. ठीक आहे. आता पुढचा कायदा 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट. याला लॉर्ड क्रॉस ॲक्ट असेही म्हणतात. हो. या कायद्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पहिल्यांदा अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्त्व मान्य करण्यात आलं. अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे? लोकांनी थेट मत द्यायचं नाही. नाही. काही संस्था म्हणजे नगरपालिका किंवा विद्यापीठं प्रतिनिधींची शिफारस करायची आणि मग व्हाईसरॉय त्यांची नियुक्ती करायचा. म्हणजे ही काही खरी निवडणूक नव्हती. आणि अधिकारही खूप मर्यादित होते. अंदाजपत्रकावर म्हणजे बजेटवर चर्चा करायची, पण मतदान करायचं नाही. अगदी. आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर बोलायचं असेल तर 6 दिवस आधी नोटीस द्यावी लागायची. म्हणजे एक प्रकारे फक्त मत मांडण्याची संधी दिली होती, निर्णय घेण्याची नाही. बरं. आणि मग येतो एक अत्यंत महत्वाचा आणि वादग्रस्त कायदा, 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. हो. 1906च्या अरुंडेल समितीच्या शिफारशींवर हा आधारित होता. आणि याचा सगळ्यात महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा भाग म्हणजे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, लीगलाइज्ड कम्युनलिझम. अगदी. या एका तरतुदीने भारताच्या भविष्यात फाळणीची बीजं रोवली असं म्हटलं जातं. कारण मुस्लिम मतदार फक्त मुस्लिम उमेदवारालाच मत देणार होते. हे तर फोडा आणि राज्य करा या धोरणाचं स्पष्ट उदाहरण आहे की नाही? नक्कीच. खुद्द भारतमंत्री लॉर्ड मॉर्ले यांनी म्हटलं होतं की आम्ही सापाचे दात पेरत आहोत, ज्याचे फळ खूप कडू असेल. म्हणजे त्यांना स्वतःला कल्पना होती की याचे परिणाम किती भयंकर असतील. होती. पण तरीही याच कायद्याने पहिल्यांदा एका भारतीयाला व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी मंडळात स्थान मिळालं. सत्येंद्र प्रसाद सिन्हा. हो. ते पहिले भारतीय कायदा सदस्य बनले. हो. आणि इंडिया काउन्सिलमध्ये
के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी यांची नियुक्ती झाली. बर. यानंतर आला 1919चा भारत सरकारचा कायदा. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा असंही म्हणतात. हो, याची पार्श्वभूमी होती 20 ऑगस्ट 1917ची घोषणा, ज्यात जबाबदार शासन पद्धती म्हणजेच रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्याचं वचन दिलं होतं. आणि या कायद्याने केंद्रात पहिल्यांदा द्विगृही कायदेमंडळ आणलं, काउन्सिल ऑफ स्टेट आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. अगदी. पण खरा प्रयोग झाला तो प्रांतांमध्ये. तिथे द्विशासन म्हणजेच डायार्की पद्धत लागू केली. म्हणजे अधिकारांची विभागणी. महत्वाचे विषय जसे की महसूल, पोलीस, न्याय हे गव्हर्नरने स्वतःकडे राखीव ठेवले आणि कमी महत्वाचे म्हणजे शिक्षण, आरोग्य हे भारतीय मंत्र्यांकडे सोपीव म्हणून दिले. अच्छा, म्हणजे जबाबदारी तुमची पण तिजोरीची किल्ली आमच्याकडे. अगदी तसंच. आणि ही पद्धत 1921 ते 1937 पर्यंत चालली आणि पूर्णपणे अयशस्वी ठरली. याच कायद्याने लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर हे पद तयार केलं आणि भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यास सुरुवात झाली. हो, आणि स्वतंत्र मतदारसंघांचा विस्तार केला गेला. मुस्लिमांनंतर आता शीख, युरोपियन, अँग्लो इंडियन आणि ख्रिश्चन यांनाही स्वतंत्र मतदारसंघ दिले. पण याच काळात एक महत्वाची गोष्ट घडली. मताधिकारासाठी जी साऊथबोरो कमिटी होती, हो, तिच्यासमोर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साक्ष दिली होती. बरोबर. आणि इथेच अस्पृश्य समाजासाठी राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी जोरकसपणे मांडली गेली. ही एक ऐतिहासिक घटना होती. या कायद्यावर प्रतिक्रियाही खूप तीव्र होत्या. लोकमान्य टिळकांनी काय म्हटलं होतं? त्यांनी म्हटलं, उजाडले पण सूर्य कोठे आहे, आणि हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे. आणि काँग्रेसने याला निराशाजनक व असमाधानकारक ठरवलं. हो. चला, आता आपण त्या कायद्याकडे येऊया ज्याला भारतीय राज्यघटनेची ब्लूप्रिंट म्हणतात. 1935चा भारत सरकारचा कायदा. हो, हा खूप मोठा कायदा होता. 321 कलमे, 10 परिशिष्टे, 14 भाग. यावर सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, गोलमेज परिषदा या सगळ्याचा प्रभाव होता. याने एक अखिल भारतीय संघराज्याची कल्पना मांडली होती, पण ती प्रत्यक्षात आली नाही. नाही आली, कारण संस्थानांनी सामील व्हायला नकार दिला. पण या कायद्याने अधिकारांची जी विभागणी केली, संघसूची, प्रांतिक सूची, समवर्ती सूची, ती आजही आपल्या संविधानात आहे. अगदी. आणि प्रांतांमधली द्विशासन पद्धत रद्द करून प्रांतिक स्वायत्तता दिली. ही एक मोठी सुधारणा होती. फेडरल कोर्टाची स्थापना, रिझर्व्ह बँकेची तरतूद, बर्माला भारतापासून वेगळं करणं, हे सगळं याच कायद्यात होतं. हो. इंडिया काउन्सिल रद्द करून एक सल्लागार मंडळ स्थापन केलं. पण इतक्या तरतुदी असूनही यावर प्रचंड टीका झाली. पंडित नेहरूंनी तर याला इंजिन नसलेले पण प्रबळ ब्रेक्स असलेले मशीन असं म्हटलं होतं. आणि गुलामगिरीची सनद असंही म्हटलं होतं. कारण अंतिम अधिकार गव्हर्नर जनरलकडेच होते. शेषाधिकार म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स हे गव्हर्नर जनरलकडेच होते. म्हणूनच बॅरिस्टर जिनांनी याला पूर्णपणे कुजलेला, मुळात वाईट म्हटलं. आणि राजगोपालाचारी यांनी द्विशासनापेक्षा वाईट असं वर्णन केलं होतं. आता काही MPSC स्पेशल फॅक्ट्स पाहूया भारतीय उच्चायुक्त या पदाबद्दल. पहिले ब्रिटिश उच्चायुक्त होते सर विल्यम मेयर. बरोबर. पण पहिले भारतीय उच्चायुक्त कोण होते? सर दादोबा दलाल 1923 मध्ये. स्वातंत्र्याच्या वेळी MK वेल्लोदी होते. आणि प्रजासत्ताक भारताचे पहिले VK कृष्ण मेनन. आणि पहिल्या महिला उच्चायुक्त होत्या विजयालक्ष्मी पंडित 1954 मध्ये. आता गव्हर्नर जनरल पदाचा विकास पाहूया. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स 1773. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक 1833. आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग 1858. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. आणि पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होण्याचा मान मिळाला सी राजगोपालाचारी यांना. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर येतो. 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. हा एक छोटा पण अत्यंत निर्णायक कायदा होता. याने स्पष्ट केलं की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातील ब्रिटिश सत्ता समाप्त होईल. भारत आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण होतील. आणि एक अत्यंत महत्त्वाची तरतूद होती ती म्हणजे संस्थानांवरील ब्रिटिश सार्वभौमत्व रद्द होईल. ब्रिटिश पॅरामॉन्सी लॅप्स्ड. याचा अर्थ असा की संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचं किंवा स्वतंत्र राहण्याचं स्वातंत्र्य होतं. हो.
आणि याचमुळे पुढे संस्थानांच्या विलिनीकरणाची एक मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू झाली, ज्याचं नेतृत्व सरदार पटेलांनी केलं. तर ही होती भारताच्या घटनात्मक विकासाची एक वेगवान उजळणी. आपण फक्त कायदे नाही, तर त्यामागचं राजकारण आणि त्याचे परिणामही पाहिले. हो, आणि या सगळ्या कायद्यांकडे पाहताना एक गोष्ट लक्षात येते की हे कायदे म्हणजे भारतीयांच्या वाढत्या राजकीय आकांक्षा आणि ब्रिटिशांची सत्ता टिकवण्याची धडपड यातील संघर्षाचं प्रतिबिंब आहे. यातूनच आपली लोकशाही घडत गेली. आज आपण ज्या घटनात्मक हक्कांसाठी लढतो त्यातील अनेकांची मुळं या ऐतिहासिक संघर्षात आहेत.